समाचार अब तक, सत्य का साहस। पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदा आरतीही होणार। अध्यक्षांचा निकाल, शरद पवारांसाठी धोक्याची घंटा। नवाब मलिक यांना मोठा दिलासा, जामिनाला 6 महिन्यांची मुदतवाढ। राम मंदिरासाठी 24,000 किलोची घंटा, 2 किलोमीटर अंतरापर्यंत घंटानाद। पुण्यातून उत्तरेकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द। पुणे जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर। भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरण्याचा महापालिकेचा मानस। सत्यशोधक मराठी चित्रपटास करातून सूट। मराठा बांधव 20 जानेवारीपासून मुंबईत येण्यास सुरुवात होणार। सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी वरिष्ठ सदस्यांनी फसवल्याचे दाखले समोर। रत्नागिरीमध्ये तोतया IPS अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशमधून केले गजाआड। रक्तपिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रणा बसवा, खासगी सरकारी रक्तपेढ्यांना आदेश। वसईत अवकाळीमुळे फळबागा पिकांवर पसरली अवकाळा। पालघरमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव गडगडले। सोनिया गांधी खरगेंनी अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण नाकारले। कचरा डेपोवर बॉलिवूडचे शूटिंग, अक्षय कुमार, सारा अली खान मुख्य भूमिकेत। कोविडने वाढवला हृदयविकाराचा धोका। कोल्हापूरमध्ये हुपरीत अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती। 83 लाखांचा गुटखा जप्त, फैजपूर पोलिसांची कारवाई। भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा, अजित पवार यांचं वक्तव्य। पुणे येथे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन 17 जानेवारीला। कल्याण डोंबिवलीतील 700 प्रकल्प बाधितांची प्रकरणे लवकरच निकाली। नवी मुंबईत पगार न झाल्याने मेट्रो तिकीट खिडकी कर्मचारी संपावर। जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल। तर भारतात थंडीचा कडाका, दाट धुक्यांमुळे 24 रेल्वे विलंबाने। आमदारांबाबतच्या निकालाचा जालन्यात ठाकरे गटाकडून निषेध।